नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, कालिकत हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, कालिकत हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना पहा 31 डिसेंबर 1600 बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1764 बघा या वर्षी बक्सारची लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक चौथा पहा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली? बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये बघा कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी पहा सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धत लागू केली होती। प्रश्न क्रमांक 5 बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, वसईचा तह पहा सन 1802 या वर्षी वसईचा तह हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, आंध्र प्रदेश बघा या भागामध्ये पाळेगारांचा उठाव हा झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी ते भरले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती कोणत्या नावाने बघा मध्य प्रदेशामध्ये बघा स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। बघा, मध्य प्रदेशात स्थलांतरित शेती बघा बेवर या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं? छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कागल हे पहा छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? बघा, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? बघा, लंडन या ठिकाणी बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, या ठिकाणी भूतान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव बघा या ठिकाणी 4 देश आहेत। बघा, यापैकी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, म्यानमार हा देश बघा सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली? बघा, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रॅमसे मॅकडोनाल्ड बघा यांनी सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा, दीनबंधू या नावाचं बघा वर्तमानपत्र महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सुरू केलेलं वर्तमानपत्र होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं या ठिकाणी सार्वजनिक सत्यधर्म या ठिकाणी त्यांचं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, मुंबई कामगार संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा,
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा नारायण लोखंडे बघा यांनी मुंबई कामगार संघ यांची स्थापनाही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बलवंतराय मेहता समिती यांची स्थापना केंद्र शासनाने यांची बघा स्थापना खालीलपैकी केव्हा केली. बघा बलवंतराय मेहता समिती बघा यांची स्थापना बघा केंद्र शासनाने 16 जानेवारी सन 1957 ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता संपूर्ण स्वराज्याची मागणी पहा. बघा लाहोर अधिवेशन सन 1929 या अधिवेशनामध्ये बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी ही करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बघा सिमला करार बघा सन 1972 या वर्षी बघा सिमला करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या. बघा भारतामधल्या बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका बघा सन 1952 या वर्षी बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोखरण या ठिकाणी बघा पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती. बघा पोखरण बघा या ठिकाणी बघा पहिली अणुचाचणी बघा 18 मे सन 1974 बघा या दिवशी पोखरण या ठिकाणी पहिली अणुचाचणी घेण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे. बहिष्कृत भारत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं ते पाक्षिक होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते. बघा महात्मा ज्योतिबा फुले बघा यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन बघा असे सयाजीराव गायकवाड यांनी ते म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा सन 1934 मध्ये बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा सन 1934 मध्ये बघा जयप्रकाश नारायण यांनी पहा समाजवादी काँग्रेसची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे. टेंभू सातारा बघा टेंभू सातारा बघा गोपाळ गणेश आगरकर यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा जगन्नाथ शंकर शेठ बघा यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलं. बघा कायद्यासमोर समानता बघा हे खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. बघा कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात. बघा केंद्र शासनाचे बघा घटनात्मक प्रमुख तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राष्ट्रपती बघा हे केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करा. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. बघा कलम 32 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिहरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा टिहरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पहा उत्तराखंड या राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा बघा पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा सातपुडा बघा पर्वत रांगेमधलं सर्वात उंच शिखर धूपगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा ब्रह्मपुत्रा नदीची बघा भारतामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश पहा उत्तर अमेरिका या खंडामधला वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे. बघा न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे.
बघा न्यूयॉर्क बघा हे शहर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा न्यूयॉर्क हे शहर हडसन या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशींचे बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. पेशींचं बघा ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा तंतुकणिका बघा यांना पेशींचं ऊर्जा निर्मिती केंद्र असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे. बघा कावीळ बघा या ठिकाणी विषाणूपासून होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा निमोनिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा बघा निमोनिया हा खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा आजार आहे. निमोनिया बघा फुफ्फुस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विवा शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. विशाखा बघा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता. बघा बालकवी असे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीचा टोपण आहे. बालकवी बघा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. रंगभूमी दिन बघा 5 नोव्हेंबर बघा या दिवशी रंगभूमी दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा रेव्होल्यूशन 2020 बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं. रेव्होल्यूशन 2020 बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चेतन भगत यांचे या ठिकाणी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हा सण साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये येत नाही. बघा लोहगड तोरणा शिवनेरी पन्हाळगड बघा खालीलपैकी कोणता एक किल्ला आहे जो पुणे जिल्ह्यामध्ये नाही. बघा या ठिकाणी पन्हाळगड बघा हा पुणे जिल्ह्यामध्ये बघा नसलेला तो या ठिकाणी किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणला भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. भूदान चळवळीचे जनक बघा विनोबा भावे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक पुढचा बघा भारतामधलं पहिलं नियोजित शहर खालीलपैकी कोणतं आहे. बघा भारतामधलं बघा पहिले नियोजित शहर म्हणजेच चंदीगड बघा हे शहर भारतामधलं पहिलं नियोजित शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवर सरदार सरोवर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. सरदार सरोवर बघा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी सरोवर आहे. बघा हुसेन सागर सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. हुसेन सागर सरोवर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा या राज्यामध्ये आहे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. रावत भाटा बघा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF जर पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.